काही एकदम एक्स्ट्रीम स्टेजेस तयार झाल्या, कंटिन्युअस दुष्काळ पडला, काही लोकांना संकट प्रचंड आर्थिकदृष्ट्या येतात आणि देशात आत्महत्येचं प्रमाण वाढतं. तर त्यावेळी अशा सिच्युएशनचा विचार करणं याच्यासाठी पॉलिटिकली निर्णय होण्यापेक्षा आयोग त्याच्यात एक्झामिन करून वेगवेगळ्या भागातल्या रिजनल जे क्रायसिस आहेत त्याचा अभ्यास करून निर्णय घेतोय. की तुम्ही कृषी मंत्री असताना सगळ्यात मोठी युपीए गव्हर्नमेंटने कर्जमाफी केलेली होती असं हे दिसतंय. आता या सगळ्यावरून हा कर्जमाफी किंवा हमीभाव हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या टॅकल करण्याचा सस्टेनेबल मॉडेल आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण त्यानंतर सुद्धा सरकार जरी बदलली असली तरी आत्महत्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अमित शहा काल आले त्यावेळी ते पण हे या सगळ्याबद्दल म्हणतात की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांची माफी पवारांनी मागितली. या 10 वर्षामध्ये सफाई केली तर ह्या शेती जमिनीचे प्रश्न वाढले, त्यातून ते व्यक्ती गरजेचे आणि हा सलग 10 वर्षाचा कालखंड अमित शहा म्हणतात त्याच्या पक्षाकडे. तर या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केले ते आधी सांगण्याची आवश्यकता आहे. 10 वर्षाच्या पूर्वी, 20 वर्षाच्या पूर्वी, 40 वर्षाच्या तुम्ही काय केलं याच्यासाठी काही मागण्याची त्याचा अधिकार नाही आहे. आणि त्यामुळे ज्यांना शेतीबद्दलचं मर्यादित ज्ञान आहे त्यांच्या प्रश्नांच्या संबंधी फार आपण विलक्ष घालवणे फार महत्व करायची नाही. मला एक बोलायचं याच्यावर आपली परवानगी असेल तर 2 मिनिटं. त्यांनी अमरावतीला काल भाषण केलं. त्यांच्या माहितीसाठी पवारसाहेब 2001 ते 2013 अमरावती जिल्ह्यात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण 168 होतं. आता 14 ते 22 या कालखंडात दरवर्षी आत्महत्येचं अमरावती जिल्ह्याचं प्रमाण 353 आहे. म्हणजे 168 पहिल्या 1 ते 13 होतं. 14 सालापासून 22 सालापर्यंत अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात हे रेट वाढला आत्महत्येचा, 353 झाला. अकोल्यात 109 होतं ते 171 झालं. यवतमाळमध्ये देखील ही परिस्थिती 214 होती ती 324 प्रमाण वाढलं. बुलढाण्यात 117 ते 289 आत्महत्येचं दरवर्षीचं प्रमाण झालं. वाशिममध्ये 81 ते 101 झालं. याला अमित शहांच्याकडे काय उत्तर आहे? शरद पवार साहेबांनी आत्महत्या ज्यावेळी व्हायला लागल्या त्यावेळी मनमोहन सिंगांना यवतमाळमध्ये आणलं, तिथं परिषद घेतली आणि त्यांनी त्या 5 जिल्हा जिथं आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, दुष्काळी, त्यावेळी 4 साली दुष्काळ प्रचंड होता, त्यावेळी त्याचं उपाययोजना उडकण्याचं काम केलं. आता 10 वर्षात एवढ्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काही दिलं नाही. उलट त्यांच्या हातात 10 वर्ष सत्ता आहे, पण अमरावती रिजन मधला इरिगेशनचा बॅकलॉग त्यांना दूर करता आला नाही. आमचं 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी मॅक्सिमम पैसे अमरावती रिजनला राज्यपालांच्या सूचनेनुसार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. सर, यावर्षी दुष्काळाचं सावट आहे, दुष्काळी वर्ष दिसत आहे. या दरम्यान आपण आपलं सरकार आलं काही आमचं ज्यावेळी 2019ला सरकार आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफी केली आहे. हे आम्ही संसदेमध्ये ज्यावेळी हे मांडतोय त्यावेळी जो शेतकऱ्यांच्यासाठी आयोग करतोय त्या आयोगाकडून अशा कर्जमाफीचे डिसिजन, हे सूचना किंवा त्याचे निर्णय हे आयोगाने करावेत अशी त्याची भूमिका आहे. त्या पद्धतीने आम्ही आयोगाचं गठन करणार आहोत. अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलो असा उल्लेख करण्यात आलेला आहे. वार्ता पुढे घेऊन जात आहे त्याच्यामध्ये उल्लेख
भारतरत्न देण्यासाठी मागणी करता येईल, तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही. आणि भारतरत्न त्यांना दिला पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्राची भावना आहे. आनंद आहे आमचा. उलट अशा गोष्टी, चांगल्या गोष्टी देशात झाल्या पाहिजेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं दिल्लीत ऐकत नाही, हा अलीकडचा प्रॉब्लेम. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तुमच्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही म्हटलं की सार्वजनिक खासगी भागीदारीसह जागतिक गुणवत्तेच्या गोष्टी होते. इन्फ्रास्ट्रक्चर या सरकारचं जे विकास मॉडेल उभं करतात त्या लोकांना जे अपिलिंग काही प्रमाणात वाटू शकतं, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात मोठं होतं की आम्ही खूप मोठे प्रोजेक्ट केले, रेल्वे असतील किंवा ब्रिजेस केले किंवा वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी केल्या. याला काउंटर करण्यासाठीचं जे विजन इथे एक्सपेक्टेड आहे की तुमच्याकडे कोणते आणखी प्रलंबित प्रोजेक्ट आहेत का, की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणते कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट करणार का, तर त्याचा इथे पूर्णतः अजून उल्लेख दिसत नाही. पहिलं म्हणजे आमचा जाहीरनामा कोणाला काउंटर करण्यासाठी नाही. आमचा जाहीरनामा हे आमचं पवार साहेबांच्या पक्षाचं धोरण आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्ही वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणू, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह करू, कार्बन फुटप्रिंट तुम्ही ते वाचा, ते आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं चॅप्टर. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट मध्ये वॉटर सप्लाय, सिवेज, वेस्ट मॅनेजमेंट आणि पब्लिक स्पेसेस मध्ये सुधारणा करू, रिन्युएबल एनर्जीला प्राधान्य देऊ, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल गॅप जी आहे ती ब्रिज करण्यासाठी वापरू. अशा बऱ्याच गोष्टी सुचवलेल्या आहेत आपण, ज्या खरं म्हणजे नागरिकांच्या गरजेच्या आहेत. आणि जेवढ्या प्रमाणात देशावर कर्ज आहे तेवढ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर देशात वाढलं नाही, म्हणून आता इन्फ्लेशन वाढतंय, प्राइसेस वाढत आहेत, रुपयाची व्हॅल्यू कमी व्हायला लागलेली आहे. हे सगळे त्याचे फॉलोआउट आहेत. मी आता मगाशी एक म्हटलं की कंत्राटी भरती तुम्ही रद्द करणार आहात. म्हणजे गेल्या बऱ्याच दिवसापासूनचा हा मुद्दा होता की सरकार वेगवेगळ्या हॉस्पिटॅलिटीपासून वेगवेगळ्या असे तिथे कंत्राटी भरती करते आणि काही स्पेसिफिक लोकांना फेवर करतात. मुद्दा हा आहे की गेल्या 10 वर्षात राज्यावरचं कर्ज प्रचंड वाढलंय, त्यामुळे देशाची कर्ज ओके देशावरचं सुद्धा कर्ज बऱ्यापैकी वाढलेलं, त्याचे पण आकडेवारी आता पुढे निघते की युपीपेक्षा आता किती एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटचं वाढलंय आणि लोन पण वाढलंय. अशा वेळी कंत्राटी भरती हा सत्ताधाऱ्यांना एक सोपा मार्ग वाटतो की जेणेकरून इझिली गोष्टी अवेलेबल होतात. एखाद्या व्यक्तीला पूर्ण वेळ सरकारी कर्मचारी करायचं म्हटलं तर त्याला पूर्ण आयुष्यभर पोचावं लागतं. तर मग एकीकडे अर्थव्यवस्था मॅनेज करणं आणि दुसरीकडे कंत्राटी भरती रद्द करणं, या दोन गोष्टींचं उदाहरण तुम्ही कसं पाहता? तुमचा प्रश्न फार चांगला आहे. तर या देशात सध्याच्या सरकारने 205 लाख कोटी पर्यंतचं कर्ज, 210 लाख कोटी पर्यंत कर्ज घेतलंय. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने देखील ऍडवाइस केले आता कर्ज वाढवण्याचा करून करा, नाहीतर श्रीलंकेसारखी तुमची परिस्थिती. आता प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष जर सत्तेत आला तर हे 18% जीएसटी आणखीन वाढवण्याची देखील शक्यता आहे, कारण त्यांना कर्ज फेडायचं. या देशामध्ये सगळ्यात मोठं हिच असं आहे की सर्वधर्म समावेशक हे जर आमचा फेस या देशात आम्ही टिकवू शकलो तर या देशात गुंतवणूक वाढेल. गुंतवणूक वाढली तर रोजगार वाढेल. रोजगार वाढला तर विशेष सायकल मधून देश बाहेर येऊ शकेल. आणि हे जे अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते आम्ही ब्रेक करू शकू. याच्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. ज्या देशात विशेषतः अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक इथं कोणी गुंतवणूक केलं जातं का? कारण ते एका बाजूला कललेले देश आहेत. पण या देशात सर्व धर्म समावेशकता ही या देशात पुरोगामी विचाराने टिकून ठेवली, म्हणून आजपर्यंत गुंतवणूक केली होती. आता गुंतवणुकीचं प्रमाण कमी व्हायला लागले, ते वाढवलं आम्ही. तर मला वाटतं या सगळ्यांवर उपाय करू. पाटील पवार साहेबांचा प्रयत्न, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा विषय आहे. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये टीका केली, मुसलमानांना संपत्ती देणार, मंगळसूत्राचा विषय असेल. काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली 11,000 तक्रारी निवडणूक आयोगाकडे मोदींच्या भाषणाविषयी झालेल्या आहेत. आपण याकडे कसं पाहता आणि जो छोटा प्रचार मोदीकडनं भाजपकडनं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर होतोय, काँग्रेस कमी पडते एका त्याला? ते असं आहे की मोदी हे देशाचे प्रधानमंत्री, लोकांची अपेक्षा असते की प्रधानमंत्री हा तुमच्या जातीचा धर्माचा भाषेत असू शकत नाही, संपूर्ण भारतीय असतो. आणि अलीकडे त्यांनी जे काही भाषण केलं आणि समाजाच्या अल्पसंख्याकांच्या त्यांच्यावरती एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मला त्यांचं ते भाषण वाचल्यानंतर धक्का बसला की प्रधानमंत्री असं कसं बोलू शकतो.
प्रधानमंत्री हा देशाचा आहे का एका विशिष्ट वर्गाचा आहे आणि एकंदरीत त्यांचा या सर्वांचा दृष्टिकोन हा चिंता घेण्यात आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या समोर हा जो त्यांचा अँगल आहे हा देशाच्या ऐक्याला धक्का देणारा आहे, त्याला विरोध केला पाहिजे आणि त्याचे त्या संवेदनेची जागृती सामाजिक केली पाहिजे ही आमची भूमिका राहणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा परिणाम होईल गुंतवणूक किंवा उद्योजक किंवा देशाची प्रतिमा होतच आहे ना आंतरराष्ट्रीय पातळीवर. आता ते जे काही सेन्सन त्यांनी केलं म्हणजे अमेरिकेपासून अनेक देशांनी त्या संवेदनेची वेगळी आणि सुव्यवस्था मांडली. म्हणजे आपल्या अंतर्गत सरकारला सुद्धा जगाला हस्तक्षेप करण्याच्या संवेदनेची संधी प्रधानमंत्र्यांच्या एका भाषणाने झाली. सवाल है कांग्रेस के रिगार्डिंग सवाल है कि इलेक्ट्रल बॉन्ड का मुद्दा इलेक्शन में काफी हर जगह दिख रहा है कि इलेक्ट्रल बॉन्ड इट कुड बी लार्जेस्ट करप्शन इन इंडिया अभी तक का कह सकते हैं, ऐसे सब चर्चा चालू है। जब राहुल गांधी सोलापुर में आते हैं तो बोल रहे हैं कि जब जैसे सड़क पे गुंडे फिरौती मांगते हैं एक दूसरे से, उसी तरह का ये सरकार का क्या स्कैम दिख रहा है, तो आप इसको किस तरह से देखकर आपकी राय क्या है? साधी गोष्ट आहे की याच्यामध्ये ज्या लोनच्या संबंधी हे सगळ्यांचा समज आहे की या देशातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार याच्या संबंधीचं उदाहरण द्यायचं असेल त्यावर इलेक्ट्रल लोनच्या संबंधीचं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये राहुल गांधी काय बोलले किंवा आणखी तुम्ही काय बोललं याच्यामध्ये मी माहिती करू शकत नाही, पण या सरकारचं गांभीर्य हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. राज्यपालाची निवृत्ती मुख्यमंत्र्यांनी सजेशनने व्हावी अशी तुम्ही पद्धत आणणार आहे. हे माजी राज्यपाल जे होते